परंतु इकडं एवढी दुर्दैवी घटना घडली होती की आपलेच बांधव 8 जणांचा इकडं अपघातामध्ये मृत्यू झाला आणि 5-7 जण हॉस्पिटलला कलावती हॉस्पिटलला ॲडमिट आहेत. त्यामुळं इकडंच दुःखाचं खूप मोठं डोंगर गावावरती कोसळलं आम्ही इकडं आलो होतो. मी त्याची संध्याकाळी माहिती घेतो व्यवस्थित. परंतु माझं सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे, मराठा असो किंवा धनगर असो, तुम्ही शांततेनं घ्या. आपण बसून त्याच्यावरती काय विषय आहे त्याच्यावरती तोडगा नक्की काढू. कारण आपण मराठा समाजाने धनगर समाजाने आपल्याला कोणी तोडण्याचा प्रयत्न करतंय का, असा काही डाव असू शकतो का या माध्यमातून, याच्यावर सुद्धा बारकाईनं लक्ष ठेवलं पाहिजे. मग तो विषय कुठलाही असो, तो भूमचा असो किंवा तो आपल्या कळमचा असो किंवा कुठलाही असो. आणि आता कालचं झालेलं तुम्ही म्हणताय ते अंजनगावचं, तिथल्याही बांधवांना माझ्या मराठा धनगर दोघांनाही आव्हान आहे की कुठल्या तरी नेत्याचं ऐकून कोणीतरी काहीतरी काय म्हणते त्याला ती भडक अशी प्रतिक्रिया देईल आणि तेढ निर्माण करत, तर नेत्याला याची गरज नसती. ते हमेशाच इकडं तिकडं पळत असते, बोंबलतच, त्याला ती सवयच असते नासक्यापणाची. इकडं जाय तिकडं उलशी खाय, इकडं उलशी खाय, त्याला ती सवय असते. धनगर बांधवांनी मराठा बांधवांनी समजून घ्या आणि शांतता ठेवा दोघांनीही. आपण त्याच्यात काय विषय ते बसून शांततेत त्याचा तोडगा नक्की काढू. मी आज संध्याकाळी त्याची पूर्ण माहिती घेतोय, विषय काय शांततेत तोडगा निघल. धनगर बांधवांनी विश्वास ठेवा आणि मराठ्यांनी विश्वास ठेवा. फक्त शांततेत घ्या, वाद होईल अशा ठिकाणी किमान आपण शांततेने घेतलं पाहिजे. आपण त्या गावासाठी दौरा वगैरे करणार असं काही ठरलंय का? नाही, तसं ठरलं नाहीये, परंतु मी आज संध्याकाळी पूर्ण माहिती घेतो त्याची की काय काय घडलंय काय. मी सकाळी माहिती घेणार होतो, परंतु अचानक ही फोन आल्यामुळं मग इकडं अंत्यसंस्काराला यायला लागलं. मी आज संध्याकाळी पूर्ण माहिती घेतो. पण माझं हात जोडून आव्हान आहे धनगरांना पण, मराठ्यांना पण, दलित मुस्लिमांना पण, शांततेत राहावा. आपण बसून बोलून घेऊन तोडगा काढून व्यवस्थित सगळं पार पाडूयात. कुणीतरी येईल, एखादी बजबजपुरी वळवळ करून माघारी जाईन पुन्हा आणि विनाकारण वादंग निर्माण करत. सामान्य मराठ्यांनी सामान्य धनगरांनी समजून घ्या, शांततेत ते सगळं समजून घेऊन 100% आपण त्याच्यावरती तोडगा काढू. मराठ्यांनी समजून घ्या शांततेत आणि धनगरांनी समजून घ्या. याच्या आडून कोणाचे काही डाव आहेत का काय, ते मात्र यशस्वी कोणी होऊ देऊ नका. आणि असण्याची दाट शक्यता या पुतळ्याच्या माध्यमातून तेढ निर्माण करायचा असाही दाट शक्यता असती. याच्यावरती विचार करा आणि शांत राहावा. आपण याच्यावर तोडगा नक्की काढू. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.